सो आता आम्ही फन समालीला आलेलो आहोत आणि ही त्यांची एंट्री आहे. खूप मोठा आणि सुंदर असा यांचा परिसर आहे आणि हे डोंगरावर आहे. हंसी आता है सैनिटाइजर लगा रहे क्योंकि बहुत लोगों को नोट से हो रहा था. सो ह्या साईडला वॉशरूम आहे. हा आहे इथे वॉर्डरूफ. सो आपण ओपन केला आणि इथे सेफ केस पण आहे. सो हे असं TV, हे आहे बेड. सो आहे यांचं मेनू कार्ड. रूम डायनिंग. दिस इज अ स्टडी. हे इथे एक सोफा कम बेड आहे. सो ही आहे बाल्कनी. वाव. हा असा इथे झोका आणि बाल्कनीच्या बाहेर आहे असा व्ह्यू, माउंटन व्ह्यू. सो प्रिटी अँड ब्युटिफुल. यांचा गेट हा सेन्सर डोर आहे. उघडला की AC बंद होतो. आणि ही अशी ओव्हरऑल रूम. सो असा आहे हा ऑल ओव्हर फन समालीचा रूम. सो असंच पुढे आपण
पूर्ण रिसॉर्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. चल पाहत राहूया पुढे. हाय गाइस, आज आलो आम्ही फोन समारीमध्ये आणि आज आम्ही तुम्हाला डे व्ह्यू दाखवला. तर आता नाईट व्ह्यू. आज लकीली आज आम्ही चेकिंग केलं आहे आणि आज ह्यांचा 12th ॲनिव्हर्सरी आहे. तर आज डिनर फ्री आहे. ते आम्हाला त्यांच्याकडून पार्टी देणार आहेत. तर चला आम्ही तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो तिकडचा. इकडे आपण बर्ड वॉचिंग करू शकतो. आता झोपले असणार. इथं गार्डन आहे. इकडे खूप काय काय करायचं. अरे ते लवकर या. नाही नाही पण कोणीच दिसत नाही. मग आम्ही पण बघितलंय. आत्ताच आले असतील, मगाशी नव्हतं कोणी. कमी लोक आहेत, खूप कमी लोक आहेत. सो आज आमचा नेक्स्ट डे फरन समालीमध्ये आणि मुलं एन्जॉय करतायत पूलमध्ये. से हाय. आणि हा ह्यांचा सिटिंग एरिया आहे. इथे हे कॅफे आहे, इथे चेंजिंग रूम फॉर मेन्स आणि तिथे फॉर लेडीज पूल कॅफे. आणि इथून हा असा स्पा एरियाकडे जायला रूम आहे. इथून खाली उतरून जाऊ शकतो. हा जेवढे भेटतात तेवढे करा. ज्याचे जास्त होईल तो जिंकेल. हे जास्त आत जाऊ नको. यांचं चाललं आहे ट्रेजर हंटिंग. ट्रेजर हंट म्हणजे त्यांनी एक कार्ड टाईप दिले आहे, त्याच्यावरती जेवढी झाडं लावलेली आहेत त्याची नावं आहेत, त्याची बायोटेक्निकल नावं त्याच्यामध्ये लिहायची आहेत. सो हे त्यांचं लिहिणं चाललेलं आहे. तिघंही 3 देशाला आहेत आणि त्यांचा हा ॲक्टिव्हिटी चालू आहे. दे आर एन्जॉईंग. असं काहीतरी रिसॉर्ट्समध्ये हवं जेणेकरून मुलांचं नॉलेजही वाढतं आणि मजाही येते त्यांना.
सर्व ठिकाणी अशी कॉटेजेस मंगोलियन कॉटेजेस आणि अशी झाडं लागलेली आहेत. आणि आराध्य आपली बिनधास्त फिरते झाडांची नावं शोधत आणि मी तिला शोधते. बट ॲक्टिव्हिटी छान आहे. त्यांच्या पाठोपाठ माझंही वॉकिंग होते. इट्स सो डिफिकल्ट. मजा येते का ॲक्टिव्हिटी करायला? वॉकिंग पण होतंय ना तुमचं? जबरदस्त वॉकिंग पण होतंय ना? चला बडा बडा. कॅम्फर ट्री म्हणजे कापूर. आपण कापूर जो पेटवतो ना. अरे एवढी लोळू नको, गुडघे खराब होतील. खाली लोळू नको ना आराध्या. जनरेटिंग घाण नाही असं लिहिते म्हणजे जागा होईल. म्हणजे काय चुकले हे इरेझर आहे.